ताई झाले भांडे. बरं बरं, ते सगळं खरकट साफ केलं का मी? हा सगळं झाडलं. बरं बरं, जा आणि उद्या लवकर ये. काय झालं, चहा करू का? नाही मग नाश्ता करायचा का? नाही ताई, थोडे उसने पैसे देता का मला? अगं बाई, त्याच दिवशी तुला 5,000 रुपये दिले होते ना ग. त्या पूर्ण वर्षाचा पगार द्यायचा का तुला आता ऍडव्हान्स मध्ये? ताई कर्जावाले चक्रा मारताय हो. घरामध्ये मी एकटीच कमवणारे, मुलांची फीस पण द्यायची बाकी आहे. बघा ना, होत असेल तर द्या ना मला. अगं तुझ्या नवऱ्याने काहीच ठेवलं नाही का साचून? आमची पण परिस्थिती चांगलीच होती ताई, पण अचानक तो ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना ॲडमिट करावं लागलं. त्याच्यात सगळे पैसे गेले. माझं सोनं होतं ते पण त्याच्यात गेलं. आता माझ्याजवळ काहीच नाही उरलं. बरं तू बस, मी त्यांना द्यायला सांगते. अगं हे नाही आले का अजून? येतीलच, बस. बरं झालं आले. तिला 5,000 रुपये द्या बरं. मागच्याच हप्त्यात पैसे दिले होते ना, आता परत काय आहे? अहो तिच्या मुलांची फीस भरायची आहे. 3 महिन्यापूर्वी तिच्या हस्बंड ऍक्सिडेंट मध्ये वारले ना, तर बिचारीवरती वाईट परिस्थिती आहे, देऊन टाका. का होत आहे? तुमच्या नवऱ्याने टर्म इन्शुरन्स घेतलं नव्हतं का? नाही दादा, काय असतं ते? हे बघा ताई, हेल्थ इन्शुरन्स घेताना फक्त प्रीमियम किती येतो हे नसतं बघायचं, तर कॅशलेस हॉस्पिटल किती आहे, डे केअर ट्रीटमेंट आहे की नाही आहे, रूम रेंटला काही कॅपिंग आहे का, आणि नो क्लेम बोनस आहे की नाही आहे, आणि हेल्थ चेकअप आहे का, हे पण बेनिफिट बघावं लागतात. बाई ताई, लय महाग असेल पण ते. अहो तिच्या नवऱ्याचं ऑफिसचं इन्शुरन्स असेल म्हणून नसेल घेतलं, आणि बरेचसे लोक ऑफिसचं इन्शुरन्स असतं म्हणून इन्शुरन्स घेतच नाही. अहो ताई, फक्त ऑफिसच्या इन्शुरन्स वर सुद्धा अवलंबून नाही राहायला पाहिजे, कारण आपला जॉब बदलला किंवा रिटायरमेंट झाली तर कव्हरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच मी सांगतो की आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्यासाठी अगोदर चांगला हेल्थ कव्हर घेऊन ठेवायला पाहिजे. हा पण दादा कसं घ्यायचं ते? अहो ताई, खूप सोपं आहे. माझ्या बायोमध्ये लिंक दिली, तिथे जायचं, त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे भरपूर प्लॅन्स आहेत. पाहिजे तो प्लॅन कम्पेअर करायचा आणि योग्य प्लॅन निवडायचा.